हॅलो एव्हरीवन, आज आम्ही राणी हिराई उमेद माड चंद्रपूर इथे बघायला गेलो होतो। इथे बचत महिला मंडळाने बनवलेल्या वस्तू आहेत, पूर्ण स्त्रियांनी बनवलेल्या। इथे एक वेगळाच जिव्हाळा आहे। लाकडांपासून बनवलेल्या कलाकुसरयुक्त वस्तू, मातींच्या वस्तूमधील पारंपरिक ठसा, सकस धान्य, सेंद्रिय खत आणि घरी बनवलेले टेस्टी खाण्याचे पदार्थ, पूजेचे सामान, अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला त्यांच्या मेहनतीची झलक दिसेल। मार्टमध्ये खरेदी करताना तुम्ही केवळ वस्तू नेत नाही, तर महिला मंडळाच्या सक्षमीकरणातही हातभार लावता। तर चला आपण बचत गटांच्या अध्यक्षांशी बोलून माहिती घेऊया आणि पूर्ण राणी हिराई उमेद माड पण बघूया। आमच्या क्रांतिज्योती प्रभाग संघाचे मी अध्यक्ष आहे आणि या प्रभाग संघाला आपल्या राणी हिराई मॉलचं आपण 6 तारखेला उद्घाटन केलेलं आहे। तर आपल्या इथे हे प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टचं आपण एक सर्वे म्हणून किंवा एखादी आपल्या प्रोडक्टबद्दलचा प्रचार या संदर्भात आम्ही करतो आहोत। आपले हे सर्व आपल्या घरगुती महिलांनी बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व आपल्या जे गावागावामध्ये महिला बचत गट आपले समूह आहे, त्या गटाच्या प्रत्येक महिलेचा याच्यामध्ये हातभार आहे आणि प्रत्येक महिला ही स्वतःच्या हाताने बनवते आहे, स्वतःची मेहनतीची या प्रोडक्टमध्ये आहे। तर त्या महिलेचा एक बिझनेस म्हणून तिने उभा केला आहे आणि त्यासाठी आपण एक बाजारपेठ म्हणून आपल्याला इथे लाभलेली आहे। तर बाजारपेठ ही अशी आपल्या जिल्ह्यासाठीच आहे आणि जिल्ह्यावरूनच आपले येणारे प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक प्रभाग संघातून, ग्रामसंघातून आणि समूहातून ही प्रत्येक महिला आपली मेहनत करून या ठिकाणी आपल्याला पोचवत आहे। तर त्या संदर्भात एवढंच सांगू इच्छिते की ह्या आपल्या महिलेला एक हातभार आपला म्हणून लागावा, यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या राणी हिराई मॉलमध्ये येऊन याची खरेदी करावी आणि महिलांचा हातभार वाढवावा। महिलांना तुम्ही सक्षम होण्याकरिता थोडंसं त्यांचं मतबल वाढवावं, यासाठी मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही सर्वांनी इथे यावे। गव्हाच्या पालक फ्लेवरवाल्या शेवया घरगुती बनलेल्या गोष्टी कशा आहेत आणि छोट्या मुलांना तुमच्या सर्वांना छान। हा बीटरूट फ्लेवर आहे। आपण नेहमी कणकेच्या खातो ना, पण हे पौष्टिक, हे फक्त तुम्हाला इथंच मिळू शकेल गटाच्या बायांचं। आणि हे बघा, हे पण आहे, हे टोमॅटो फ्लेवर, असं तुम्हाला बाहेर नाही मिळणार। इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक बायांचं महिला बचत गटांचं हे दुकान आहे, हिरकणी या प्लीज हिराई राणी हिराई उमेद माड। काय म्हटलं? राणी हिराई उमेद माड, अच्छा, राणी हिराई उमेद माड, जुबली शाळेजवळ या तुम्ही। मी दाखवते आता तुम्हाला एक एक सगळं सामान। हे आपल्या हे बघा, हाताने, आपल्याला घरी तसंही हाताने बनवता येत नाही, हे तुम्हाला इथे हाताने बनवलेल्या मिळणार, मस्त टेस्टी। आणि हे बघा, इकडे पण आहे या ताशाने बनवलेल्या। हे काय आहे ग? हे चिवडा, मिक्स चिवडा आहे हा, चकल्या, चिवडा, अजून काय काय आहे? लड्डू, मोहाचे लड्डू। हे बघा, मोहाचे लड्डू, मी तर अजूनपर्यंत ऐकले सुद्धा नाही। हे मोहाचे लड्डू, हे मोहाचे लड्डू, याचा काय फायदा असेल? पौष्टिक आहे ना, पौष्टिक, आरोग्यवर्धक असते, आरोग्यवर्धक। अच्छा, इथे लिहिलं आहे आरोग्यवर्धक मोहाचे लाडू। तुम्ही कधी मोह ऐकले काय? मोहाचे लाडू, हे काय आहे? ठेचा, मोहाचे लाडू। अच्छा, मोहाचे लाडूच आहे। ओके, हे बघा, हनी, हे हनी आणि हे गुळ आणि गुळजन्य पदार्थ, हे सगळे गुळाचे पदार्थ आहेत। हे बघा, हे गावठी, हे बघा गावठी गुळ, हे महिलांनी बनवलेला, हा महिलांनीच बनवलेला आहे बरं, गावठी गुळ। आणि हा पण गुळच आहे एक प्रकारचा, आहे बघा। हे काय? चॉकलेट, हे चॉकलेट,
हे बघा, हे डार्क चॉकलेट, हे सगळं महिलांनी बनवलेलं आहे. हे शहद, हे पूर्ण शहद आहे. हे पण काढलेलंच आहे जंगलातलं. हे काय आहे ग? कवट जाम. मी पहिल्यांदाच बघत आहे कवट जाम. हे बघा, महिला किती हुशार आहेत. पौष्टिक आणि सर्वात चांगलं टेस्टी चॉकलेट खाण्यापेक्षा मुलांना हे द्या, कवट जाम. हे काय आहे ग? टोमॅटो. हा, टोमॅटो अचार. अजून काय आहे? हे पापड. हे कवटचं लोणचं. कवटचं जाम पण आहे आणि कवटचं लोणचं पण आहे. आणि हे सगळे पापड आहेत. हे सगळे पापड आहेत. मूग उडीद पापड, विविध प्रकारचे पापड. आणि हे बघा किती सुंदर देखावा काढलाय पूर्ण. हे तांदूळ पण आहे इथे. तांदूळ आणि मोहरी तेल, जवस तेल, हे सगळं घरी बनवलेलं आहे. हे ज्वारी, जवस तेल आणि विविध प्रकारचे तांदूळ. हे बघा. आणि हे वाटाणा, हा तर संपला पूर्ण. वाटाणा पूर्ण संपला. हे बघा, हे नारळाचं शोचं ठेवलेलं आहे इथं. नारळाचं आहे. आणि हे माठ वगैरे, हे मातीचे बनवलेले भांडे आहेत. मातीचे बनवलेले भांडे, शोपीस मातीचे बनवलेले. हे बघा, हे छोट्या मुलांसाठी खेळायला. हे बघा, मातीची खेळणी, छोट्या मुलांची मातीची खेळणी. आणि हे चिकन वगैरे बनवायचं असेल तर बनवा याच्यामध्ये. मातीची बॉटल, तुम्हाला वाटण्याची गरज नाही. हे बघा, मातीची बॉटल. हे बघा, हे मातीची बॉटल. थंड आणि सुंदर पाणी. आणि हे बघा, हे मातीचा कप, हेल्दी, तुम्हाला चाय पिताना पण हेल्दी. आणि हे हस्तकला वस्तू, हाताने बनवलेल्या वस्तू आहेत बघा, या सगळ्या वूलन पासून बनवलेल्या. आणि हा मातीचाच आहे. हा पण मातीचाच आहे. हा मातीचाच आहे माठ. एकापेक्षा एक वस्तू इथे लेडीजनी बनवलेल्या आहेत. बाईंनी, आपल्या महिला मंडळनी बनवलेल्या आहेत गटांच्या. हे भाकरी करायचा तावा. हा भाकरी करायचा तावा, हा पण मातीचाच आहे. हा पण मातीचाच आहे. हे सगळे तावे मातीचेच आहे. आणि हे भांडी पण मातीचीच आहे. आणि ते कपडे सुद्धा आहे इथे. हे बघा, कपडे, ब्लाउज पीस, हे बॅग सुंदर. अच्छा, हे पर्स पण आहे. बनवलेलेच आहे ना लेडीजनी. हाताने बनवलेलं बॅग आहे बघा. हे हाताने बनवलेलं ते रोटी मेकर आहे. पोळ्यांचे ठेवायचे नाही का? हा, हे हाटपटमध्ये ठेवायचं पोळ्याचं आहे. आणि हे बघा बॅगा मस्त पैकी. आणि हे छान कपडे, मुलांचे कपडे, स्कार्फ. अच्छा, तयार केलेले आहेत काय? डायरेक्ट बांधायचे. हो काय, मस्त. आणि हे हाताने बनवलेली ज्वेलरी आहे. हे बघा, ज्वेलरी, ड्रेसवर, साडीवर जसं पाहिजे तसे कलर मॅचिंग ज्वेलरी आहे बघा. ज्वेलरी आहे. हे बघा, हे ज्वेलरी इतकी छान ज्वेलरी आहे बघा. हे मस्त हाताने बनवलं आहे बघा. हे सगळं हाताने बनवलं लेडीजनी, सगळं महिला मंडळनी. हे बघा, सगळं हाताने बनवलेलं.
हे सगळे पूजेचे साहित्य आहे. चंदन अगरबत्ती, पूजेचे सामान, गुलाब बत्ती, चंदन बत्ती, मोगरा अगरबत्ती, लोबान अगरबत्ती, पत्रावळी वाटी. इथे विविध प्रकारची रांगोळी. आणि हे बघा, हे जे गुलाल आपण होळीमध्ये गुलाल घेतो तो चांगला राहत नाही. हा बघा, हा गुलाल बनवलेला आहे. नॅचरल आहे सगळं. हे अगरबत्ती आणि ते मस्त गणेशजीचे फोटो सुद्धा विकायला आहे. हे आंबाडी पावडर समजते का तुम्हाला? शेतामध्ये जे निघते आंबाडी, त्याचे फुलं तोडून हे आंबाडी पावडर करतात. याचा शरबत पिल्या जाते उन्हाळ्यामध्ये, थंड राहते पोटाला. आंबाडी पावडर. हे गणपती, लोकरचे बनवलेले गणपती, हे विकायचं आहे. हे बघा, हे मातीचंच आहे काहीतरी. हे पण मस्त वाटत आहे बघा, मातीचंच आहे. हे मातीचं आहे. हे बघा, हे लाकडाचं किती सुंदर वाटत आहे. हे इथे आता बरोबर येऊन आहे. हे बघा, लाकडाचं.